राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा मागच्या अनेक दिवसांपासून सुरू असताना आता हे दोघे बंधू एकत्रपणे मराठी भाषेच्या मुद्द्यावर मुंबईमध्ये मोर्चा काढणार असल्याचं संजय राऊतांनी ट्विट केलेलं आहे आणि याच संबंधानं बोलण्यासाठी आपल्यासोबत पूर्वी मनसेत काम केलेले आत्ता ठाकरेंसोबत काम करणारे वसंत मोरे आहेत। तुम्ही पूर्वी वसंत मोरे मनसेमध्ये अनेक वर्ष काळ होता, त्याही अगोदर ठाकरे परिवारासोबत होतात। आत्ता या परिस्थितीत जेव्हा ठाकरे बंधू एकत्र मोर्चा काढतात तेव्हा तुम्हाला काय वाटतं? काय प्रचंड आनंद होतोय आणि मी अगदी सुरुवातीच्या दिवसापासून जेव्हापासून ही चर्चा चालू झाली तेव्हापासून मी म्हणतोय की या सगळ्या विषयामध्ये सगळ्यात जास्त आनंद कोणाला होणार असेल तर मला होईल। कारण ज्यावेळेस दोन्ही शिवसेना आणि मनसे एकत्र होती त्यावेळेस सुद्धा मी राजसाहेब उद्धवसाहेब यांच्यासोबत असताना तेव्हा पण काम केलेलं आहे शिवसेना शाखा प्रमुख म्हणून। नंतर मनसे वेगळी झाल्यानंतर सातत्याने मागील 17-18 वर्ष मनसेमध्ये काम केलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा जर मराठीच्या मुद्द्यावरती दोन्ही ठाकरे ब्रँड जर एकत्र येणार असेल तर मला वाटतं मला या सगळ्या विषयामध्ये प्रचंड आनंद होईल। ही पक्ष म्हणून एकत्र येण्याची नांदी आहे असं म्हणता येईल का? कार्यकर्त्यांच्या काय भावना? नाही, सगळ्या कार्यकर्त्यांनाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला आनंद झाला आहे आणि मला वाटतं की आम्ही थोड्या वेळाने आमचं इथे एक आंदोलन आहे ते झाल्यानंतर आम्ही त्याचा फटाके वाजून जल्लोषसुद्धा करणार आहे की जर अशा पद्धतीने जर होणार असेल तर आम्हाला आनंदच होईल सगळ्या। पण दुसरीकडे विरोधक असं म्हणतात, शेलारांनी असं म्हटलंय की राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांनी जी आंदोलनाची भूमिका घेतली ती गैरसमजातून घेतलेली आहे, तशा पद्धतीचा कुठलाही निर्णय झालेला नाही। त्यांचा मला वाटतं कदाचित आशिष शेलारांचा गैरसमज झालेला आहे, त्यांनी मराठी माणसाला गृहीत धरले त्यामुळे हा आशिष शेलारांचा खूप मोठा गैरसमज आहे आणि तो त्यांना 5 तारखेला दिसेल जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र हा गिरगाव चौपाटीला येईल आणि मग त्यावेळेस आशिष शेलार असतील किंवा भारतीय जनता पार्टी असेल यांच्या पायाखालची वाळू सरकारला सुरुवात होईल। एक मुद्दा असा आहे की उद्धव ठाकरेंकडून जसं सांगितलं जातंय की हिंदी भाषेची सक्ती नको, पण 2022लाच तशा पद्धतीचा जो अहवाल आहे तो स्वीकारला गेला, नवीन शिक्षण धोरणात त्यांनी त्याला मंजुरी दिली। अशा पद्धतीचे काही अहवाल भाजपकडून सांगितले जातात की हा निर्णय मुख्यमंत्री जेव्हा उद्धव ठाकरे होते तेव्हा घेतला गेलेला आहे, याकडे कसं बघ? मुख्यमंत्री उद्धव साहेब असतील त्यावेळेस जरी तो निर्णय घेतला गेला असेल तरी पण तो अंमलात आणला नव्हता। काही निर्णय असे असतात की जे घेतले जातात परंतु ते प्रत्यक्षात अंमलात आणले जात नाही आणि इथं तर लगेच दिल्लीवाल्यांची चाकरमान्य जे आहेत की त्यांनी लगेच काम चालू केलं आणि ह्याच्यामध्ये मराठी माणसाला कुठंच विचारात घेतलेलं दिसत नाहीये। त्यामुळं आज मराठी माणूस मोठ्या प्रमाणात या विषयाच्या विरोधात 5 तारखेला मुंबईमध्ये रस्त्यावर उतरेल। राऊतांनी देखील ट्विट केलंय, तर कशा पद्धतीने तयारी असणार आहे? पुण्यातून तुम्ही सगळे कसे शिवसैनिक मनसे सैनिक एकत्र जाणार आहेत का? मी शिवसेना म्हणून मी तर इथून जाईल, चांगल्या ताकदीने मी पण या ठिकाणावरनं मुंबईकडे जाईल। शेवटचा प्रश्न की हे जर पक्ष एकत्र आले तर राजकीय समीकरण कसं बदलू शकतं, काय वाटतं तुम्हाला राज्याचंही आणि एकूण पुणे शहराचं? महाराष्ट्रातील मराठी माणसाचा उत्कर्ष झाल्याशिवाय राहणार नाही आणि मला वाटतं की खऱ्या अर्थानं राजसाहेबांची दूरदृष्टी आणि उद्धव साहेबांचा विकासाचा मुद्दा या विषयावरती महाराष्ट्राचा मुंबईचा मुंबई ज्याच्यावरती भारतीय जनता पार्टीचं सर्वात जास्त लक्ष मुंबईवरती आहे आणि त्या मुंबईमध्ये मराठी माणूस जर राहायचा असेल तर शिवसेना तिथं फार गरजेची आहे। आता शिवसेना मनसे जर एकत्र होत असतील तर मला वाटतं की देशातली कुठलीही ताकद, मग ते मोदी साहेब असतील अमित शाह साहेब असतील, कुणी आलं तरी इथं शिवसेना मनसेला कुणी पर्याय देऊ शकणार नाही। उद्धव ठाकरे असं म्हणाले होते की भाजपच्या जवळ किंवा भाजपच्या नेत्यांच्या जवळ जाणाऱ्यांसोबत मी जाणार नाही, पण आपण बघितलं असेल की अलीकडच्या काही दिवसात राज ठाकरेंची आणि फडणवीसांची भेट झाली, त्यानंतर काहीशा चर्चा थंडावल्या होत्या। आता पुन्हा एकदा अशा पद्धतीनं मोर्चाच्या निमित्तानं एकत्र येत असताना ह्या चर्चा सुरू। हा मुद्दा जो आहे हा मराठी माणसाचा मुद्दा आहे। मला वाटतं कदाचित एखाद्या विषयाची सुरुवात जर मराठी माणसाच्या भल्यावरनं होत असेल तर मग त्याच्यानंतर जे काही एकमेकांमध्ये हे असतील एकमेकांच्या बाबतीत जे काही मनकलुषित झाले असतील किंवा काही हे या मिटिंगच्या नंतर आता राऊत साहेबांनी पुढाकार घेऊन राऊत साहेबांनी आताच आम्ही पण फेसबुकला पोस्ट टाकलेली पाहिली आहे आणि मला वाटतं की राऊत साहेब असतील किंवा त्या भागातून तिकडून मनसेकडनं नांदगावकर साहेब असतील, ही सर्व लोक एकत्र येऊन वरच्या दिशेने काय ती योग्य ते निर्णय घेतील। आपण बघतो की सगळ्याच जे मनसैनिक असतील किंवा शिवसैनिक असतील अर्थात ठाकरेंच्या शिवसेनेचे, त्यांना या निर्णयानंतर आनंद होईल, आनंद होतो अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती आपल्याला ऐकायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे समित, ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।